मित्रांनो, आजची घटना ही राहत्या घरी आहे. मध्यरात्री 2 वाजता घडलेली खरी घटना. ही गोष्ट खरी आहे आणि ही गोष्ट सांगताना आजही माझ्या अंगावर काटा येतो. कारण जे त्या रात्री घडलं ते न स्वप्न होतं ना कल्पना. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ही घटना अचूक मध्यरात्री 2 वाजता घडली होती. ही घटना आहे महाराष्ट्रातल्या लहानशा गावातील. शहरापासून आजूबाजूला शेती आणि रात्री पूर्ण शांतता. त्या गावात एक जुना वाडा होता. लोक म्हणायचे की त्या वाड्यात काहीतरी अघोरी आहे, पण आम्ही कधीच विश्वास ठेवला नाही. त्या दिवशी मी एकटाच त्या वाड्यात थांबलो होतो. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. वीज गेली होती. मोबाईलला टॉर्च नव्हती. घड्याळात 1:45 झालेली. झोप येत नव्हती. वारामुळे खिडक्या हलत होत्या. तेवढ्यात जणू कोणीतरी अंगणात चालत होते. मी उठून खिडकीतून पाहिले, पण बाहेर कोणीच नव्हते. मनाला समजवलं, जणू वाडा आहे, आवाज येणारच. मी परत झोपायचा प्रयत्न केला. घड्याळात पाहिलं 1:51 झाले होते. अचूक त्या क्षणी टिक 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 घड्याळाचा आवाज खूप मोठा वाढू लागला आणि अचानक मुख्य दरवाजावर ठोकावणे. इतक्या रात्री कोण? मी आवाज दिला, कोण आहे? कोणीच उत्तर दिले नाही. पुन्हा ठोकवले आणि मग बाहेरून एक आवाज आला, दार उघड. हा आवाज खूप ओळखीचा होता. माझ्या आईचा. पण माझी आई त्या वेळात शहरात होती. मी ठेचून गेलो. पुन्हा आवाज, मला ओळखत नाहीस का? त्या आवाजात भावना होती, पण जीव नव्हता. मी दरवाजाकडे हळूच गेलो. कडी उघडायची हिंमत होत नव्हती. तेवढ्यात एक दरवाजाखाली एक काळी सावली आत शिरली. ती सावली माणसासारखी नव्हती. ती हलत होती, जणू श्वास घेत होती. आवाज अचानक बदलला, खूप खोल, कर्कश, दार उघड. मी मागे सरलो. तेवढ्यात मला आठवले, गावातील लोक म्हणायचे त्या वाड्यात दर अमावास्येला रात्री 2 वाजता कोणीतरी येतं आणि जे त्याचा आवाज ऐकून दार उघडतं ते परत कधी दिसत नाही. त्या क्षणी मला समजलं, हा आवाज माणसाचा नव्हता. मी देवाचं नाव घेतलं, डोळे बंद केले आणि अचानक सगळं शांत. पाऊस थांबला, वारा थांबला. घड्याळात पाहिलं 2:07. जणू काही घडलंच नाही. सकाळी गावात चौकशी केली. एक म्हातारी बाई म्हणाली, बाळा, काल रात्री तू नशिबान होतास. कारण आवाज ऐकणारे खूप असतात, पण दार न उघडणं फार कमी. आजही त्या वाड्यात कोणीही जात नाही आणि आजही मध्यरात्री 2 वाजता तिथे दार ठोकवण्याचा आवाज येतो. म्हणून जर आज रात्री चूक 2 वाजता कोणी तुमचं नाव घेऊन दार ठोकवलं तर लक्षात ठेवा, तो आवाज तुमच्यासाठी नाही,